हरी हरी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. हरी हरी. अंगत्राने वात सुटला तेने औषधी नाद उठिलाय. ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने. असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला कथा सांगतात. मारुत्र्या या ठिकाणी पर्वत घेऊन निघाले त्यावेळेस त्यांच्या अंगाचा वारा आणि या ठिकाणी ज्यावेळेस मारुत्र्या जात असताना भरतानं त्या ठिकाणी तो आवाज ऐकला आणि भरतराजे चकित झाले. काय म्हणतात ऐका. मने केवढा हा उदत वादे लावोनी अद्भुत अप्सरास इमानात सैरा विचारत आकाशी. हसणं वेगळं, बोलणं वेगळं आणि वाटणं वेगळं. वाह. भरतराजाला या ठिकाणी वाटू लागलं की हा जाणारा कोणीतरी उन्मत्त या ठिकाणी कोण आहे. इंद्रच असावा, देव असावा. मोठे माणसं इथले सोडून उन्मत्त होतात. उन्मत्तपणा कसा असते, कारण करू नये ते करणं, बोलू नये ते बोलणं, असं त्या ठिकाणी भरतराजानं पाहिलं. भरतराजा म्हणले या ठिकाणी हा उन्मत्त झालेला आहे, कोण असल, काय काय बोलले ऐका. सवे घेऊन वारांगणाय मान हिंडवी गगनाय उलांगणी साधू सजनाय करी आटन उन्मत. हा उन्मत्त त्या ठिकाणी देवादिदेव इंद्र या ठिकाणी जात असताना बरोबर अप्सरा असतील, मध्ये नृत्यांगना या ठिकाणी नृत्य करत असतील, गाणे गात असतील, असं त्या ठिकाणी एक जगाची रीत लौकिक भाव भरतराजे दाखवू लागले. जो स्त्री सवे निरत झालाय मध्ये प्राशनी मातलाय जो धन लभे भुललाय त्याचा गेला विवेक. अरे जो या ठिकाणी करू नये ते करतो, जो उन्मत्त झाला, जो स्त्री संग या ठिकाणी भुलला, रत झाला, तो या ठिकाणी त्याची मती बुद्धी काम करू शकत नाही, मग तो सैराचार वागतो, असं भरतराजे बोलू लागले. वैशागमनी जरत ते सर्वदा ती उन्मत नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचारत खर जैसा. हो, स्वैच्छा विचारत खरं जैसा. जो कोणी या ठिकाणी असा जो उन्मत्त होतो, तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. बाई, बाटली आणि जो उन्मत्त झाला तो या ठिकाणी भरताना अनुमान या ठिकाणी सांगू लागले. त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. आणि त्याची बुद्धी या ठिकाणी काम करू शकत नाही, कारण जी बुद्धी आहे ना, बुद्धीचं लय विशेष महत्व आहे. जो या तीन गोष्टीमध्ये गुंतो देवा, त्याची बुद्धी काम करू शकत नाही, असं या ठिकाणी आपल्याला बोध करतात भरतराजे सांगू लागले. खर नेने मर्यादा दिवसात एकता जनपदाय वैशेद्वारी विचारे सदाय न सरे कदा माघारा. मोठ्या मोठ्याची गती हीच झाली. तुका म्हणे ऐशा थोराची आगती इतरा फजिती काय वाणू. तो खर तरी म्हणाव, खर त्याच्यापेक्षा गाढव बरं, गाढवाला तरी या ठिकाणी इज्जत आहे. पण तो या ठिकाणी माणूस जो स्त्रीच्या ह्याच्यामध्ये उन्मत्त होऊन त्या ठिकाणी भुलला, त्याची या ठिकाणी बुद्धी काम करू शकत नाही, तो या ठिकाणी काहीच करू शकत नाही, त्याच्यापेक्षा गाढव बरं. चला. लाता आणि तावरावरी प्रीती दावे समुख खरी पदाभिघात मुखावरी आवडी करी झेलित. आणि तो त्याच्यामध्ये ज्यावेळेस मंत्रमुग्ध होतो, त्याच्यामध्ये मुग्न झाल्यानंतर तो या ठिकाणी स्वैराचार वागतो. ते गाढव जशा प्रकारचं गाढवीन त्या ठिकाणी तोंडावर लाता मारते, तरी त्याला वाटतं या ठिकाणी बरं आहे आणि बरं वाटतंय. त्याच्यात बरं असतंय का? त्या गाढवाची जशी गत त्या ठिकाणी त्यानं लाता झेलावं, तोंडावर लाता या ठिकाणी खाव्या, तसाच त्या ठिकाणी जो वेश्यागमनी असतो तो या ठिकाणी त्याच्यामध्ये भुलून जातो. तैसा पुरुष कामाचारी सुखाची मानी निरंतरी पाऊल जाऊन दूरी वाह. हृदयावरी झेलित. तैसा हा कामाचारी, कोणी या ठिकाणी वरून जाणारा. भरतराजे म्हणालेत, आणि जो जाणारा वरून आहे तसाच त्या गाढवासारखा या ठिकाणी स्वैराचार, तोंडावर लाता घेऊन नाना प्रकारचे या ठिकाणी अपमान सहन करून तरी त्याची या ठिकाणी जी वर्तणूक आहे, चाल त्या ठिकाणी जात नाही,
तसा हा वरी कोणीतरी असल, विमानात बसला असल, नाना प्रकारच्या स्त्रियामध्ये तो गुंग झाला असेल असा विचार. मने जन्मांतराची पळली भागे इचे पाद कमळ हृदय लागे दैवे दंडिली अभागे व्रत वैरागे कष्ट हो, ती मग मोठ्या मोठ्याची अशी गत झाली, त्यांना दंड करणं मी करीन असं भरताने विचार केला. स्त्री कामाची अशी रीती ऐक मध्ये पाच स्थिती व्यंचून पररची संपत्ती सव्यावती जगविंद निंद्य स्त्री काम तसाच आहे, मद्यपान, दारू पिणारा. काय सांगावं, मोठ्या मोठ्याची घरं उठले आपल्या गावातली सोडून. वा बरोबर आहे की नाही? हो कारण दारू, बाई आणि या ठिकाणी अशी ज्याचा स्वैराचार आहे ते त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याचं काय झालं बघा. अहो कुठेही बघा, दारूनं लय मोठं वाटोळ केलं, किती गाणे म्हणले, किती जणांनी या ठिकाणी प्रबोधन केलं, तरी दारू पिणारे दारू सोडित नाहीत. आता लोक म्हणतात, सरकार म्हणतंय दारू बंद करा. अरे दारू बंद करण्यापेक्षा कारखाने बंद करा ना, आणि मालच नाही भेटल्यावर कुठून होईल? अशा प्रकारचं या ठिकाणी दारू पिणाऱ्याची काय अवस्था आहे का? जेने द्रव्य यैक भोग जोडे सकाम कर्मे स्वर्ग तुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे इष्टे रोकडे मोक्ष सुख. हो, जे सुख आहे, ज्या सुखापासून तो दूर गेला. आणि या ठिकाणी या दारू पिणाऱ्याची काय गत झाली? दारू पिऊ पिऊ या ठिकाणी असताना त्याची बुद्धी काम करू शकत नाही. असाच हा कोणीतरी स्वैराचारी असल, भरतराजे बोलला. यांचं न्याय धन करिता ती मद्यपान ते निजात्मघाती संपूर्ण नरक शवना कल्प. बरं फायदा काय? दारू पिणाऱ्यापेक्षा दारू पिणाऱ्याचं घर मातीत गेले आणि दारू पाजणाऱ्याचे घर वरी आले. दारू पाजणारे म्हणजे ज्याची दुकान आहे, जे दारू विकतात ना, ते मोठे झाले. दारू पिणारे या ठिकाणी काय झालं, त्याचं नुकसान आहे. काही या ठिकाणी फायदा. गमवीत नाही आणि पैशाला पैसा लावून बरोबर त्या ठिकाणी असताना स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटला काहीच त्याच्याजवळ राहत नाही. मायबापानो, मोठ्या मोठ्याची काय गत झाली. मोठे मोठे सावकार आले, जन्मले, गेले, पण त्याचं काही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारच्या धनलोभी कसा असतो ऐका. मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वथाय तथापि सास करिता आळस चिता उपजना. पैशाला पैसा लावणं बरोबर रात्रंदिवस त्या ठिकाणी जागरण करून नाना प्रकारचे वही खाते काढतात, हिशोब बरोबर करतात, रुपया कोणाकडे सोडित नाहीत आणि रुपया गोळा करून बरोबर त्या ठिकाणी आपला धन गोळा करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामध्ये या ठिकाणी काय झालंय, मोठ्या मोठ्याची काय गत झाली. कोणीच त्या ठिकाणी सावकार वरी आला नाही आणि सावकारानं लोकांचे घर मातीत घातले, तो सुद्धा नरकाला जातो. ऐसे ऐसा कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे निज शरीर कष्टविले जेने फळे निज मोक्ष. निज स्वतः कष्ट करा, रात्रंदिवस त्या ठिकाणी जागायचं. आपल्या ठिकाणी पैसा या ठिकाणी कोणाला सोडायचं नाही. कोणी एखाद्याने म्हणलं बाबा आमचं घर उठायलंय, तुझं घर उठलं तर काय हरकत नाही, आम्हाला या ठिकाणी दिलं पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत. बरेच लोक या ठिकाणी देव बापा, बरेच लोक की नाही पैसे देतात, ते म्हणतात मुद्दल तसंच राहू दे, पण याच महिन्याला येऊ द्या, महिन्याच्या महिन्याला याज येऊ द्या, मुद्दल तसंच राहू द्या. आणि किती दिवस याज खाल्लं त्याचं कधीच हिशोब करीत नाही. जेने भोगी जय भोग जेने भोगी जे स्वर्ग भोग जेने साधे महायोग
शिव शिव विभाग जतला असं आहे त्या ठिकाणी जला जला हे घडलं, ज्याची मोठ्या मोठ्याची गत झाली. भरत राजाने हा विचार केला. एवढी प्राप्तीचे दाते ते कष्टती जनार्दना ते इतराशी कोण पुशे ते दुखी समजते संगतीची. अहो इतर अशी कोण पुसली, अशी मोठ्या मोठ्याची गत झाली. मग मोठे या ठिकाणी अशी त्याची गत आहे, तर कोण दुसऱ्याला कोण विचारायले, अशी ते सांगू लागले. देव धर्म नेनती काही पर्व काळ ठाऊका नाही श्राद्धाची संभावना नाही निराश पायी सदा पितर. बरं असे माणसं या ठिकाणी देव धर्म नेणती काय, देवा धर्माला जात नाहीत. देवा धर्माला जाणाऱ्याला या जाणं पैसे दिल्याशिवाय राहत नाहीत. स्वतःच्या बापाचं पितर सुद्धा करीत नाहीत. माणसं जेऊ घालीत नाहीत, पट्टी कधी देत नाहीत. एखाद्या वेळेस पट्टी आली पारावर शक्ती आहे म्हणून त्या ठिकाणी पट्टी मागाय गेलं तर असे सावकार काय म्हणतात, लॅमच्या नावानं 11 रुपये. 11 रुपये अहो अशाने किती म्हणायला पाहिजे, 11,000 म्हणायला पाहिजे ना. लॅमच्या नावानं 11 रुपये असे म्हणतात. आणि घरचे माणसं 12 जेवायला आणि पट्टी द्यायची 11. आणि गाव मोठा सावकार काय त्याच्यामध्ये, त्याच्या नरकाला जावं लागतंय मायबापानो, असं वर्णन सांगू लागले. जय धनाचा व्यंच होय तय प्राणाची जाऊ पाये हो. सणावाराची नेने स्वय अतिथी येते काय करील. काय करायचं त्याचा पैसा. सणावाराशी बघा, सण घरात करायचं नाही, वार करायचा नाही, अंगाला कपडा घालायचा नाही, पायात बूट घालायचा घ्यायचा नाही, आणि घेतला तर त्या ठिकाणी शेताला सुद्धा न्यायचा नाही. नाही. बूट जशाला तसा ठेवायचा. बूट त्या ठिकाणी मरोस्तोर एक घेतलेला बूट जशाला तसा राहणार. असे लोक कृपणेत म्हणतात, असे लोक या ठिकाणी नरकाला जातात, असे वर्णन सांगू लागले. कष्टे जोडली संपत्ती ते ठेवी ती निघुती तोंडी दगड माती घालिती आपण मरती धुळी खात. आपण मरायचं, घरच्याला उपाशी मारायचं, कष्टानं पैसा केला म्हणायचं. कष्ट आहे गाव, सावकारीमध्ये कष्ट असते का? सावकारीमध्ये कष्ट नाही. बसल्या बसल्या या ठिकाणी लोकांचे या ठिकाणी पैसे गोळा करायचे आणि आपण घाली ती धुळी, तोंडात माती दगड घालायचं. म्हणजे या ठिकाणी ह्याचा अर्थ आहे की तीळ मात्र या ठिकाणी घरी खायचं नाही आणि लोकांचं खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. अशी लोक आहेत मायबापा आपल्या गावातले, आपल्या गंगाखेड तालुक्यातले, सोडून सांगायलो डोंगरातले. हा ऐशी एका एकाची जाती अद पाता सवे नेती हो. तिन्ही एकत्र जेते मिळती ते दुखी किती सांगावे. असं एक एकाची जाती म्हणले. असे 3 प्रकारचे लोक सांगितले. ही एक वेगळीच जाते बरं का. ह्या 3 प्रकारच्या लोक एका ठिकाणी आले, काय होईल त्याचा मोठा कार्यक्रम होईल का. तिन्ही, एक चिंगूस, एक वेश्यागमन करणारा आणि दुसरा दारू पिणारा, 3 जण एका ठिकाणी आले तर काय करतील, काही करीत नाहीत. ते लोकांचं या ठिकाणी असताना वाटोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. बरं झालं आपल्या इकडं नाही तर म्हणून. रामायण चालू आहेत म्हणून हे लोक कमी आहेत बरं का. तुम्ही म्हणताल हाय तर आमच्या गावात, मनात ठेवा पण कोणाला सांगू नका. ऐसा श्रीमंदे मातला इमानी विचारत एकला वा वा. सजनाचा उल्लंघू केला उन्मत छायला पाडी तसे. असा हा वरून जाणारा, विमानामध्ये बसून जाणारा उन्मत्त आहे कोणीतरी या ठिकाणी, मद्यपानी आहे कोणीतरी या ठिकाणी, असा आहे असं भरत राजा म्हणतात. आणि त्याला सज्जनाचा कधी या ठिकाणी तशा माणसाला स्पर्श होऊ नये. कारण त्या ठिकाणी जे खळ असतो, दुष्ट असतो, पापिष्ट असतो, चांडाळ आहे, त्याचा संग या ठिकाणी नसावा, असं शांती ब्रह्मनाथ महाराज सांगू लागले. आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्माची रेख उदताशी लावण्याशी काय विचाराने कसे ना. भरत राजा स्वतःच्या ह्याच्यावर गेले. भरत राजाने सांगितलं आम्ही सूर्यवंशातले राजे आहेत. असे जे कोणी दुष्ट असतील, असे कोणी या ठिकाणी चांडाळ पापिष्ट असतील, त्याच्या अंगावर त्याची सावली सुद्धा आपल्यावर पडू नये. मग भरत राजाने विचार केला, अशाला मी या ठिकाणी दंड करील. आणि दंड करण्यासाठी भरत राजे सज्ज झाले. मनोनी राम नामांकित बाण धगधगित ती दारुण वा. सापी सदिला पण दुष्ट दळण करावया. बघा काय भरत राजे आहेत. भरत राजाने या ठिकाणी राम नामांकित बाण सज्ज केला
आणि त्याचा दंडन करण्यासाठी बाण वर या ठिकाणी सोडला. आता बाण धगधगीत आहे, बाण रामनामांकित आहे, आणि तो बाण ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन मारुत्र्याला स्पर्श करेल, मारुत्र्या त्या बाणाची या ठिकाणी महती ख्याती या ठिकाणी ऐकतील, आणि ती परिणाम काय होईल ते आपल्याला ऐकायचं. कराने राम नाम स्मरण धनुषी वडी काढून बाणाची आज्ञा करून दुष्ट दळण करावे. दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी भरत राजानं ज्यावेळेस राम नामांकित बाण सज्ज केला, रामस्मरण केलं, आणि या ठिकाणी बाण सोडला. बाण सनन या ठिकाणी वरी गेला. बाण त्या ठिकाणी राम राम म्हणत होता. आपलं तोंड राम राम म्हणत नाही, पण तो बाण राम राम करीत वरी या ठिकाणी गेला. त्यावेळेस मारुत्र्यावर काय परिणाम होणार ते ऐका. बाण श्रीनामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसा अत्यंत आप्त राम समस्त सर्वदा. बघा कसा त्रिवेणी संगम आहे, यालाच म्हणतात त्रिवेणी संगम या ठिकाणी निर्माण झाला. सोडणारा भरत आहे, भावरूपी भरत. बाण राम नामांकित आहे, बाणामध्ये सुद्धा रामाचं नाम आहे, आणि गजर करीत तो बाण ज्यावेळेस रामाकडे गेला, तो हनुमान सुद्धा राम भक्त आहे. आणि ज्यावेळेस असा त्रिवेणी संगम होतो त्यावेळेसची गोड कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.